नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये वाहतुकीच्या नावाखाली, वाहतूक कोंडीच्या नावाखाली कशा प्रकारची वाहनधारकांची लूट केली जाते हे मागच्या काही दिवसापूर्वी मराठी महाराष्ट्रानं स्पष्ट तिथं स्पॉटवर जाऊन सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवलेल्या होत्या. जशा निवडणुका झाल्या तशाच या कारवाईला सुरुवात झालेली आहे. त्यांना विचारणा केली असता आम्ही वर्षानुवर्ष मागच्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी कारवाई करतोय आणि हा आम्हाला अधिकार आहे दंड वसूल करण्याचा असं त्यांनी सांगितलं. हा ना महानगरपालिकेचा हा GR आहे आणि या GRमध्ये जे सांगितलंय ते तुम्हाला करावं लागेल. दुचाकीला 500 रुपये आणि 4 चाकीला 2000 रुपये असा दंड ते आकारत असल्याचं पाहायला मिळतं. आणि त्यानंतर मी बारकाईनं लक्ष केल्यानंतर तिथं स्पष्ट असं जाणवलं की यांची सगळी मनमानी सुरू आहे. ज्या ठिकाणी वर्षानुवर्ष धूळ खात महानगरपालिकेच्या जागेमध्ये फुटपाथवर रस्त्यावर गाड्या लावून त्या ठिकाणी वाहतूक कोंडी केली जाते त्याबद्दल मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई महानगरपालिकेकडून केली जात नाही. इकडे मात्र रुग्णालयामध्ये काही काळासाठी आलेले लोक त्या ठिकाणी त्रासून आलेले असतात, त्यांच्या गाड्या उचलायच्या आणि आणायच्या अशी जी आहे ती लोकांची लूट करण्याचं काम या ठिकाणी महानगरपालिकेकडून केलं जातं आहे. माझ्याकडे एक पावती आहे, त्या पावतीमध्ये कशी तफावत आहे हे तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे. एक पावती ही 2000 रुपये दंड भरल्याची पावती आहे, ही तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळेल. आणि एक पावती 1100 रुपये दंड भरल्याची पावती आहे. मराठी महाराष्ट्र सुरुवातीपासून हेच म्हणणं आहे की दंड आकारा, आम्ही नियमांचं उल्लंघन करत नाहीत, आमची मागणी ही बेकायदेशीर नाही, दंड वसूल करू नका असं अजिबात म्हणणं नाही, कोणालाही दंड लावू नका असं आमचं अजिबात म्हणणं नाही. नियमात बसलेल्या, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई कराच, मात्र सगळ्यांना समान न्याय द्या अशी आमची प्रमुख पहिल्यापासून मराठी महाराष्ट्राच्या वतीनं मागणी होती. हे सगळं पाहिल्यानंतर मला स्पष्ट जाणवलं की हे सगळी लोक, महानगरपालिकेची लोक गाड्यांच्या वाहतुकीच्या कोंडीच्या नावाखाली लोकांकडून लूट करतायत हे स्पष्ट या ठिकाणी जाणवतं. एक पावती 2000ची आणि एक 1100 रुपयाची, हीच पावती जी आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रीनवर पाहायला मिळेल. आणि हेच माझं म्हणणं आहे की सामान्य लोकांकडून 2,000 रुपये घ्यायचे आणि इतर नेते, तुमचे नातलग, तुमचे सोयरे, तुमचे जो काही मित्र सगळे वृंद असतील यांच्याकडून 1000 रुपये दंड आकारायचा, हा सगळा प्रकार या ठिकाणी सुरू आहे का असा सवाल मी विचारायला गेल्यानंतर तिथले जे काही उद्धट कर्मचारी होते ते म्हणाले आम्ही देशसेवा करून आलेलो आहोत आणि आम्हाला विनाकारण त्रास द्यायचा नाही, तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकारे तुमच्यावर कारवाई करू, अशा प्रकारचा मला दम त्या ठिकाणी दिला. मात्र मीही कायद्यावर बोट ठेवून काम करत असल्यानं मीही त्यांना अजिबात घाबरलो नाही आणि घाबणारही नाही. त्यांना स्पष्ट सांगितलं तुम्हाला कुठल्या पद्धतीचा कारवाईचा गुन्हा दाखल करायचा ते बिनधास्त करू शकता, मी माझी पत्रकारिता करणार, तुम्ही तुमचं काम करा असं सांगितल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही फार मोठे नाहीत, जेवढ्या मोठ्या आवाजात त्या ठिकाणी बोलतायत. मात्र त्यांना मी मोठा आहे की नाही मला हे सगळं ते त्या ठिकाणी सांगायचं नव्हतं. मला कायद्यावर बोट ठेवून काम करा असं हे सगळं सांगायचं होतं, मात्र ते ऐकून घेत नव्हते. या सगळ्या गोष्टीसाठी नागरिक जबाबदार नाही आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी महानगरपालिका जबाबदार आहे. त्याचं कारण असं आहे की महानगरपालिकेनं पार्किंग ठरवून दिलेले नाहीत. कुठं पार्किंग आहे, कुठं नो पार्किंग आहे, हे सगळे फलक जे आहे ते कुठेही लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही. नागरिकांनी गाड्या नेमक्या कुठं लावायच्या हे ठिकाण महानगरपालिकेनं ठरवून दिलेलं नाही. हा नेमका दंड कुठल्या नियमात बसतो, हा दंड कशा प्रकारचा आकारला जातो हे विचारायला गेल्यानंतर तिकडं आयुक्ताकडे जा, माहिती अधिकार टाका आणि सगळी माहिती घ्या, अशा प्रकारची उद्धट आणि उडवाउडवीची उत्तरं त्या ठिकाणी बेजबाबदारपणे दिली जातात. हे सगळं संतापजनक आहे. मी जेव्हा चित्रीकरण केलं तेव्हा 10 गाड्यांपैकी 7 गाड्या ह्या रुग्णालयामध्ये पेशंट घेऊन आलेल्या होत्या आणि त्याच गाड्या ही लोक उचलून आणलीत. अत्यंत संतापजनक सगळा प्रकार होता. काही महिला त्या ठिकाणी लहान लहान लेकरं घेऊन आले रिक्षामध्ये टाकून, आमची गाडी तुम्ही आणली, 10 मिनिटांच्या काळासाठी गाडी तुम्ही आणली असं म्हणत त्यांनी आणल्यानंतर 2000 रुपये तुम्हाला दंड भरावे लागतील. अक्षरशः त्यांची पाया पडल्या, डोळ्यात अश्रू आले, मात्र दंड कमी केला नाही. मग ही 1000 रुपयाची पावती तुम्ही का दंड कमी केला? त्या एका व्यक्तीचा, दवाखान्यात आलेल्या व्यक्तीचा दंड तुम्ही 1 रुपया कमी केला नाही. मग ही पावती 1100 रुपयाची कुठल्या नातेवाईकाला आणि कुठल्या नियमाखाली तुम्ही दिली असा सवाल मराठी महाराष्ट्र माध्यमातून विचारला जातोय. येणाऱ्या काळामध्ये ही सगळी कंपनी आहेत,
ही जी काही वसुलीचा जो काही अड्डा त्यांनी उभा केलेला आहे हा बेकायदेशीररित्या आहे, या सगळ्या गोष्टींचा आवाज मराठी महाराष्ट्र उचलत आहे आणि उचलत राहील. येणाऱ्या काळामध्ये हा सगळा गोडबंगाल नेमकं काय आहे हे मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नोंदवा. मराठी महाराष्ट्रावर तुम्ही नवीन असाल तर मराठी महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन पेजला फॉलो करा आणि तिथून व्हिडिओ शेअरसुद्धा करा. खूप खूप धन्यवाद.